14 चेंडू 33 धावांची धमाकेदार खेळी केली असा सज्जन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सज्जन यायचंय आणि आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक मात्र स्वीकार करायचा आहे. अप्रतिम बॅटिंग अप्रतिम अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारी बॅटिंग कशी असायला पाहिजे एक प्लेयर म्हणून तू आज दाखवून दिलास आपल्या संघाला एक हाती विजय मिळवून दिला असा हा सज्जन माटे मॅन फ्रॉम खामगाव. कीप इट अप कीप इट अप. सज्जन माटेला विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं आहे. आपलं सामना वीराचं चषक स्वीकारायचा आहे. पुढील होणारा सामना आहे तो चांदोरे गवलवाडी वर्सेस मोरवणे. यापुढील होणारा सामना असेल आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारत असताना मॅन ऑफ द मुवमेंट अप्रतिम फलंदाजी अक्षरशः एक षटकार खरं तर खूप सुरेख पद्धतीने हिट केला होता अक्षरशः रोहित शर्मा स्टाईल मध्ये आणि सुरेख फटका होता तो आणि खरोखरच म्हणजे प्रेक्षकांची मानवंदना घेणारा फटका आणि शेवटचा षटकार मात्र हेलिकॉप्टर होता दोन्ही स्टाईल. कीप इट अप सज्जन. आणि या पुढची मॅच होणार आहे ती म्हणजे मोरवणे वर्सेस चांदोरे. दोन्ही म्हसळा तालुक्याला बिलॉंग करणाऱ्या ह्या टीम्स आपण पाहतोय. मोरवणे वर्सेस चांदोरे कोण असेल दुसऱ्या फेरीत दाखल होणारा संघ आता थोड्याच वेळात आपल्या समोर येईल. चांदोरे टॉस विन होऊन मात्र प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. जास्तीत जास्त धावा करण्याचा माणूस असेल खरं तर मला असं वाटतं ही पहिली मॅच आहे ज्यात चेस झालेला आहे 35 धावांचं आव्हान. या अगोदर चेसिंग फक्त पहिली बॅटिंग करणारी टीम जिंकत होती परंतु आता मात्र त्याला कुठेतरी रोख लावली ती म्हणजे खामगाव या संघाने आणि 35 धावांचं आव्हान यशस्वीरित्या पार केलेलं आहे आणि त्याचं श्रेय सगळ्यात मोठं श्रेय जात आहे ते म्हणजे सज्जन माटे. मोरवणे संघाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. मोरवणे संघाला विनंती करतो की त्यांनी आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावायचं आहे. यापुढील होणारा सामना आहे तो पाष्टी वर्सेस DCC काकलगवडवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की त्यांनी मंचाकडे संपर्क करायचा आहे. पाष्टी वर्सेस DCC काकलगवलवाडी. DCC काकलगवलवाडी यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचाकडे संपर्क करायचा आहे. तसेच मोरवणे संघाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर आपले पुढील होणाऱ्या सामन्याचं टॉस पाष्टी गवलवाडी वर्सेस DCC काकलगवलवाडी यांच्यात टॉस होणार आहे आणि दोन्ही संघाचे एक एक प्रतिनिधी मोरवणे संघाचा एक प्रतिनिधी आणि चांदोरे गवलवाडी संघाचा एक प्रतिनिधी कृपया मंचाकडे पाठवायचा आहे. चांदोरे गवलवाडी आणि मोरवणे संघाला विनंती आहे की त्यांनी आपला एक प्रतिनिधी मंचाकडे पाठवायचा आहे.
दोन्ही संघाच्या दोन्ही संघाने आपले प्रतिनिधी पाठवायचे, चांदोरे आणि मोरवणे. मनोज बॉलिंग मार्कवर सज्ज आणि बॅट्समन नेम चांदोरे. पहिला चेंडू आणि त्याचा भरपूर समाचार घेत असताना आपण पाहतोय प्रीतम, आणि पहिलाच येतोय खणखणीत आणि दणदणीत चौकार. प्रीतमच्या बॅट मधून येणारा हा धमाका अटॅक हल्ला बॉल पहिल्या चेंडूवर स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र पाठवून दिलाय तो, म्हणजे चेंडू सीमा रेषा पार फरार होतोय. पहिल्या चेंडूवर धावांचा श्री गणेश चौकाराच्या मदतीने आणि सुरेख पद्धतीने सुरुवात करत असताना आपण पाहतोय तो म्हणजे प्रीतम. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय विवेक, याला मनोज एक्सपिरियन्स दाखवत असताना मोरवणे गावचा मिस स्ट्रायकर गोलंदाज का आहे ते परत एकदा दाखवत असताना फिरून मारण्याचा मानस होता, परंतु त्यात अपयशी ठरतोय तो म्हणजे प्रीतम. दुसरा चेंडूची निर्धाव सांगता होतीये. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 4. ओहो, अवांतर काहीसा हातातनं निसटलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्यावर 2 धावा घेण्यात यशस्वी. पंच इशारा करतायत नो, आणि 9+2 धावा अशा मिळून 3 धावांची भर पडते धावसंख्या जातीय 7च्या घरात. फ्री हिट आहे का पंच? नाही, फ्री हिट नाहीये. मनोज पुन्हा एकदा प्रीतम साठी सुरेख चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. कुठेतरी मानस ठरवून ठेवलंय प्रीतमनी, लेग साइडला अटॅक करायचा आहे आणि ते ओळखलंय खरं तर मनोज यांनी, आणि तसा प्रकारचा मारा करतोय. याच्यासाठी एक्सपिरियन्स खूप गरजेचा असतो आणि ते एक्सपिरियन्स आपल्याला इथे दाखवत असताना मनोज एक अवांतर चेंडू त्याच्याकडनं आपण पाहिला. खरं तर तो सुद्धा तोच प्रयत्न होता की कुठेतरी ऑफ साईडला आपली बॉलिंगचा मारा करायचा आहे आणि त्याच्यात थोडासा अपयशी ठरला होता, परंतु 2 चेंडू निर्धाव खेळवण्यात यशस्वी झालाय. परत एकदा सुरेख चेंडूची हाताळणी होती, तेवढ्याच सुरेख पद्धतीने वळवलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु तिथे थोडस गफलत होती आणि 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय तो म्हणजे प्रीतम. स्कोर मूव्ज ऑन टू 9. एकही विकेट गमावलेला नाही आतापर्यंत. 4 चेंडूंचा खेळ झालेला आपण पाहतोय आणि प्रीतम चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र मानस त्याचा आहे की लेग साइडला जास्तीत जास्त हिटिंग झोन त्याने आपलं बनवून ठेवलंय, ती म्हणजे ऑन साइड. परत एकदा फिरून मारायचा होता. पंच तटस्थ अपील करताय प्रीतम वाईटची, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. आतापर्यंत एक सुरेख ओव्हर आपण पाहायला मिळतोय, कारण पहिल्या चेंडूवर जेव्हा चौकार आला तेव्हा असं वाटलं होतं की मोठं षटक होईल की काय, परंतु मनोज आपले धार आणि एक्सपिरियन्स दाखवत असताना मात्र आतापर्यंत फक्त 9 धावा खर्च केलेल्या आहेत. पाच चेंडूंचा खेळ झालेली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील प्रीतम साठी. सुरेख फटका आहे, चेंडू हवेत आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि हा झेल मात्र भूदान होतोय. चांगला प्रयत्न होता परंतु चेंडू हातात ठेवू शकला नाही आणि अशा प्रकारे जीवदान मिळतंय ते प्रीतम याला. 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती बिनबाद 11 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुरेख धावगती म्हणावी लागेल चांदोरे टीम कडून आणि प्रीतमची वैयक्तिक धावसंख्या आहे ती म्हणजे 8 धावा. 6 चेंडू मात्र त्याने फेस केली आणि त्यात मात्र 8 धावा बनवण्यात यशस्वी झालाय. तसं मनोजची सुद्धा तारीफ करावी लागेल, कारण पहिल्या चेंडूवर हल्लाबोल झाल्यानंतर मात्र त्याने कुठेतरी धावगती रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो यशस्वी सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 11 धावा धावफलकावर लागलेल्या आपण पाहतोय.
मॅच झाल्या ना 3 मॅच झाल्या ही चौथी मॅच चालू आहे स्लो होणार मग चालू होईल 2 वर्षी करायची काय पुढच्या चालू दे पुढचा होईल राकेश यूट्यूब लाईव्ह स्पोर्ट एम्पायरचे सर्वे सर्वा राकेश रिकामे मॅन फ्रॉम मोरवणे आता मात्र क्रिकेटमध्ये आपली एक कमाल दाखवत असताना मैदानात दाखल झालीत. एक तळमळ आज सकाळी जेव्हा एंट्री मारली मैदानात तेव्हा मात्र प्रॅक्टिस करत होते. असं वाटलं नव्हतं की आज मैदानात उतरतील, परंतु गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेताना राकेश रिकामे मॅन फ्रॉम मोरवणे स्पोर्ट्स एम्पायरचे सर्वे सर्वा ज्यांच्या यूट्यूब चॅनलवर आपण हे स्पर्धा लाईव्ह पाहतोय आणि जे लाईव्ह कव्हरेज करतायत. सुरेख फटका होता विवेकच्या बॅटमधून. मला असं वाटतं पहिला चेंडू फेस केला होता या मॅच मधला आणि धावसंख्या झाली आहे ती 12. आता परत एकदा स्ट्राईक एंडला आलाय तो म्हणजे प्रीतम. राकेश कशा पद्धतीने रोखू शकेल प्रीतम याला हे पाहण्यालायक असेल. भरपूर साऱ्या स्पर्धा कव्हर करत असतात राकेश रिकामे. कुठेतरी एक्सपिरियन्स नक्कीच आला असेल आणि तोच आता एक्सपिरियन्स मात्र इथे वापरावं लागेल. तल्लक बुद्धी चातुर्य भरलेला असा हा राकेश रिकामे गोलंदाजी मध्ये चातुर्य दाखवेल का? हो नक्की, परंतु कुठेतरी लाईन मिस करतोय आणि पंचदंडित करतायत. जमिनीला समांतर हात देऊन दर्शवतायत. इट्स अ वाईट. अवांतर चेंडू आणि धावसंख्या होती ती 13. आमचे स्कोरर मित्र जे सकाळपासून मात्र भूमिका निभावत आहेत जितेंद्र लाड. नक्कीच स्कोरिंग मध्ये त्यांचं मात्र भवितव्य उज्ज्वल आहे, कारण खूप लवकर शिकले ते स्कोरिंग करायला आणि हा काहीसा दबाव पाहायला मिळतोय आणि हा वाईट चेंडू घोषित करताय ते म्हणजे पंच राकेश रिकामे. 1 बाउन्सची सुद्धा एक वॉर्निंग दिली गेली आहे ती पंचांकडून. धावसंख्या होती ती 14. धाव संख्येवर रोख लावावी लागेल, कारण या षटकातील फक्त एकच चेंडू आतापर्यंत एक लिगल चेंडू फेकला गेलेला आहे. राकेश काहीसा दबावात पाहायला मिळतंय आणि नो पंच घोषित करतायत. हाईटचा नो. अशा प्रकारे धावसंख्येत भर पडते. राकेश कुठेतरी दबावात पाहायला मिळतोय. सकाळची प्रॅक्टिस कुठेतरी कमी पडली की काय असं वाटायला लागलं. युट्यूबच्या नादात युट्यूबची सेटिंग करण्यात मात्र थोडीशी त्याची प्रॅक्टिस कमी पडली आहे. संघाला आणि संघ नायकाला मात्र अपेक्षा असतील ज्या पद्धतीने युट्यूब लाईव्हचं प्रक्षेपण होतं सुसज्ज पद्धतीने, तशा पद्धतीची बॉलिंग मात्र राकेश कडून पाहिजे असेल ती म्हणजे कर्णधार आणि संघाला. पुढील होणारा सामना आहे तो पाष्टी वर्सेस डीसीसी प्रीतम. काकरवाडी. सुरेख फटका स्टेट डाऊन द ग्राउंड. पॅव्हेलियनला सलामी देणारा हा येतोय चौका. थोडीशी मिसफिल्डिंग झाली होती, प्रयत्न चांगले होते, परंतु शेवटी मात्र चेंडूने सीमा रेषेच्या पार उडी घेतली आहे आणि येतोय चौकार. थँक्यू. आणि 4 धाब्यांच्या मदतीने मात्र आता धावफलक मात्र उसळी घेताना आपण पाहतोय. 19 धावा बिनबाद 19 धावा. राकेशवर होतोय हल्ला बॉल. परत एकदा दबाव पाहायला मिळतोय तो म्हणजे राकेश रिकामे काहीसा दबावात गोलंदाजी करतोय ज्या गोलंदाजीची अपेक्षा नसेल आतापर्यंत. 9 धावा खर्च केलेल्या आहेत आणि फक्त 2 लिगल चेंडू या षटकातील फेकले गेलेले आहेत. दबाव होतोय का? पहिला चेंडू सुरेख पद्धतीने हाताळला होता, तदनंतर मात्र कुठेतरी भरकटलेल्या परिस्थितीत गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे मोरवणे संघाकडून. लवकरच धावांवर रोख लावावी लागेल, कारण धावसंख्याच गेली आहे 20च्या घरात आणि अजूनही पाहायला गेलो तर 10 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. परत एकदा अवांतर चेंडू आणि पंच वाईट घोषित करत असताना धावा होत आहेत 21. 2च चेंडू आतापर्यंत फक्त लिगली फेकले गेलेले आहेत या षटकामध्ये आणि त्यातही एक चौकार आलेला आहे. बाकी अवांतर चेंडूची मात्र लाईन लावली आहे ती म्हणजे राकेश रिकामे. कुठेतरी आता मात्र पद्धतशीरपणे गोलंदाजी करावी लागेल राकेश रिकामे यांच्याकडून.
परत एकदा अंगाचा वेध घेणारा चेंडू फिरून मारायचा होता, परंतु तेवढीच सुरेख हाताळणी केली चेंडूची. स्लोवर ऑन पद्धतीचा चेंडू हाताळला आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या 21 धावा धावपळकर लागलेल्या आहेत आणि 9 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. याच सरासरीने मात्र 40च्या आसपास जाण्याचा मानस नक्कीच असेल, ते म्हणजे चांदोली टीमचा प्रीतम. आतापर्यंत ज्याच्या बॅटमधून 2 खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. सुरेख लेट कट खेळलाय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. तिथे फिल्डर आहे, फील्ड करेल आणि थ्रो करेल. तोपर्यंत मात्र 1 रन घेण्यात यशस्वी होतंय. या गोलंदाजीची खरं तर गरज होती, या टप्प्यांची गरज होती. मोरवणे संघ आणि राकेश रिकामे यांना कुठेतरी भरकटलेल्या स्थितीत गोलंदाजी झाली आणि त्याचा फायदा मात्र जास्तीत जास्त चांदोरे संघाला झाला. कारण धावसंख्या आता उसळी घेताना आपण पाहतोय 22 धावा. 4 चेंडूंचा खेळ झालेल्या दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. हा षटक जसा लांबलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि परत एकदा अवांतर चेंडू. आता मात्र परत एकदा भरकटताना आपण पाहतोय आणि धावसंख्या होती ती 23. परत एकदा सुरेख फटका मिड विकेटच्या दिशेने आणि तिथे फील्ड करून थ्रो करेल, परंतु 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय, तो म्हणजे विवेक, जो भरपूर बॉल नंतर मात्र स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे ती 25. आतापर्यंत जवळजवळ 11 चेंडू मात्र टाकलेले आहेत, ते म्हणजे राकेश आणि त्यातील 5 चेंडू लिगल. आणि हा सुरेख फटका लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू, फटकावलेला चेंडू, ताकदवर फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार. इट्स अ बिग हिट. षटकार. न्यू डीजे ऑन अ ग्राउंड. हेतल 31 धावा 2 षटकांच्या समाप्तीने फास्ट करायचंय मोरवणे संघ, प्लीज विनंती आहे. ऑलरेडी 12 मिनिटं झालेली आहेत 2 षटकांसाठी. आपला 15 मिनिटाचा निर्धारित वेळ आहे, तरी पण लास्टचं षटक आहे. कृपया विनंती आहे, नाहीतर अन्यथा 2 रनांची पेनल्टी लागू शकते. कृपया मोरवणे संघाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. शुभम वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील 3रं षटक घेऊन येतोय. प्रीतम आता मात्र कुठेतरी वेगळ्या मानसमध्ये दिसतोय, कारण विवेकला स्ट्राईक देण्यात तो इंटरेस्टेड आहे असं वाटतंय. कुठेही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही विवेकने. मागच्या षटकात मात्र शेवटच्या चेंडूवर धमाका एक बिग हिट केला होता षटकाराच्या स्वरूपात आणि कुठेतरी त्याचंच पुनरावृत्ती करेल ह्या अपेक्षेत मात्र विवेक आता स्ट्राईक देतोय, तो म्हणजे प्रीतम स्ट्राईक देतोय, तो म्हणजे विवेक. याला धावसंख्या झाली आहे ती 32. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू मात्र मार्गस्थ झालेला आहे. अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील. वाईड, इट्स अ वाईड आणि या मात्र बक्षीस स्वरूपात दिलेल्या धावा किती महागात पडतील मोरवणे संघाला ते पाहण्यालायक असेल, कारण वाईड +2 अशा ह्या 3 धावा मात्र बक्षीस पात्र मिळाल्या शेवटच्या चेंडूंमध्ये. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 35. अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील. खरोखरच अवांतर चेंडूंचा मात्र जास्त मारा आपण होताना पाहिलाय, तो म्हणजे मोरवणे संघाकडून. पहिलं षटक सुरेख हाताळलं होतं ते म्हणजे मनोज याने, पण तदनंतर मात्र गोलंदाजी कुठेतरी भरकटलेली पाहायला मिळाली. हा सुरेख चेंडू होता, स्लोअर वनचा मारा होता, ताकदीने फिरवायचा होता, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. लेप गोलवाडीचे तरुण सदस्य अर्जुन गायकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत करीत आहे वाघजाई माता क्रिकेट संघ लेप गोलवाडी. परत एकदा प्रीतम स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. विवेकला स्ट्राईक दिला होता, परंतु विवेक मात्र या ओव्हरमध्ये आपल्याला शांत पाहायला मिळतो. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 36 धावा धावपळकावर लागलेल्या आहेत. आजच्या दिवसातला धावसंख्येचा उच्चांक गाठणार का चांदोरे संघ, हा मात्र प्रश्न असेल. हा परत एकदा सुरेख चेंडू, परंतु यष्टीरक्षक चूक करतात आणि
22च्या स्वरूपात मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 37. पाष्टी संघाचा कर्णधार आणि डीसीसी काकल गवलवाडी या संघाचा कर्णधार याला मी विनंती करतो की त्यांनी हे षटक संपल्यानंतर मंचाकडे यायचं आहे टॉससाठी. धावसंख्या झालेली आहे 37. 3 चेंडू शिल्लक असतील शेवटच्या षटकातील. निर्वाणीचा षटक तसा म्हणायला गेलं तर शुभमने शांत ठेवलंय, फक्त वाईड आणि ते +2 आलेले फक्त धावा भारी पडल्या आहेत, कारण आतापर्यंत त्याने फक्त 3 चेंडूंमध्ये 3च धावा खर्च केलेल्या आहेत, परंतु त्या 3 धावा ऍड केल्या तर 6 धावा होतात. सुरेख गोलंदाजी, सुरेखा फटका समोरच्या दिशेने टोळवलेला हा आकाशाला गवसणी घालणारा षटकार येतो विवेकच्या बॅट मधून. पाष्टी गवलवाडी आणि डीसीसी काकल पाष्टी आणि डीसीसी काकल गवलवाडी यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं आहे. कर्णधारांना विनंती करतो थँक्यू मंचाकडे यायचं आहे. थोड्याच वेळात टॉस करून घ्यायचा आहे. आजच्या दिवसातला उच्चांक याला मी विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं आहे. पाष्टी संघाचा कर्णधार मी यांना विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं आहे. 43 धावा आतापर्यंत धावपळकावर लागलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, कारण या अगोदरचा उच्चांक होता 40 धावांचा आणि तो ब्रेक करतोय चांदोरे संघ. विवेक आणि प्रीतम ऑन फायर. सुरेख चेंडू, ब्लॉकचा मारा होता, परंतु परत एकदा यष्टीरक्षक चूक करत असताना आणि 3 धावा 22च्या स्वरूपात मात्र घेण्यात यशस्वी होते, तो म्हणजे चांदोरे संघ. आणि धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 46 आणि अजूनही एकही विकेट मात्र गमावलेला नाही. ही जमेची बाजू आणि त्याच पद्धतीने मात्र धावांचा डोंगर रतीब रचलेला आहे, तो म्हणजे डीसीसी काकलगवडी आणि टॉस जिंकलेला आहे. थोड्याच वेळात ते आपला निर्णय कळवतील. चांदोरे संघ वन साइड बॅटिंग चाललेली आहे आणि तेवढी मात्र भरकटलेली गोलंदाजी आपण पाहतोय. डीसीसी काकलगवडी यांच्या कर्णधाराला मी विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं आहे. अर्जुन गायकर याला मी विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं आहे. शेवटचा चेंडू प्रीतम साठी सुरेख पद्धतीने कॅचचा चान्स होता, परंतु भूदान होतोय आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. तिसऱ्याचा प्रयत्न करणार का तर नाही, प्रीतम थांबवतोय. अर्जुन गायकर याला मी विनंती करतो की त्यांनी मंचाकडे इथे यायचं आहे. वाघजाई माता चषक 2025 सन्मान चिन्ह देऊन पाष्टी गवलवाडी या संघाच्या कर्णधाराला सन्मानित करायचं आहे. इकडे 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 असतो. कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी थोडं मंचाकडे कॅमेरा काढायचा आहे. गायकर डीसीसी काकल गवलवाडी संघाच्या कर्णधाराला वाघजाई माता चषक 2025 सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे. तसेच चंदू कांबळे याला मी विनंती करतो की त्यांनी पाष्टी गवलवाडी संघाच्या कर्णधाराला वाघजाई माता चषक 2025 सन्मान चिन्ह देऊन गौरवायचं आहे. चंदू कांबळे पाष्टी गवलवाडी या संघाच्या कर्णधाराला सन्मान चिन्ह देऊन गौरव करत आहे. धन्यवाद. डीसीसी काकल गवलवाडी या संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तरी पाष्टी गवलवाडी संघाला मी विनंती करतो की त्यांनी होणाऱ्या सामन्यानंतर आपले फलंदाज रेडी करायचे आहेत. चांदोरे गवलवाडी संघाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आपले खेळाडू क्षेत्रांशी पाठवायचे.
आहे. तर मी वाघजाई माता क्रिकेट संघाचा कर्णधार कल्पेशाला मी विनंती करतो की त्यांनी मंचाजवळच उपस्थित राहायचं आहे. थोड्याच वेळात गावचे सदस्य यांचा सत्कार होणार आहे, ज्यांनी आम्हाला मोलाचे असे सहकार्य केले आहे. इनसाइड आउटचा सुरेख फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा येतोय खणखणीत आणि दणदणीत चौकार. कल्पेश याला मी विनंती करतो की त्यांनी मंचाजवळ उपस्थित राहायचं आहे. थोड्याच वेळात वाघजाई माता क्रिकेट संघ लेपगोलवाडी यांच्याद्वारे गावचे सदस्य ज्यांनी आपल्याला मोलाचे सहकार्य केलेले आहे या सामन्याच्या आयोजनासाठी, त्यांचा सत्कार करायचा आहे. कल्पेश आणि हरीश ठसाले यांना मी दोघांना विनंती करतो की त्यांनी मंचाजवळच उपस्थित राहायचं आहे. शुभमचा धमाका पाहायला मिळतोय. ज्या गोलंदाजीची गरज आहे आता मात्र तो शुभम करेल का? वा, सुरेख फटका परत एकदा लॉंग ऑफच्या दिशेने, परंतु तिथे फिल्डर सज्ज आहे. एकाच धावेवर समाधान मानावे लागेल. खरं तर म्हणावं लागेल कुठेतरी शांत होते आशिष आणि दीपेश, मात्र शुभमने आल्या आल्या मात्र हल्लाबोल केलाय. असं वाटायला लागलं की शुभम मात्र आता ओपनिंगला पाहिजे होता का, हा प्रश्न आहे. कारण धावसंख्या मोठी होती आणि कुठेतरी तो जो दबाव टाकला होता, बांधून ठेवलं होतं, ते मात्र कुठेतरी यश आले फोडण्यात. ते म्हणजे शुभम याला धावांची गती वाढती, धावसंख्या झाली ती 10. सुरेख गोलंदाजी, दीपेशला काही न समजलेला चेंडू, मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्कच नाही, फक्त आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर राहते. साहिल लाड गाव लेपगोलवाडी संघाचा गोलंदाज साहिल लाड याला मी विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं आहे. सुरेख फटका, चेंडू भिरकावून दिलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं. हा आज येतोय खणखणीत आणि दणदणीत वाघजाई माता चषक 2025 षटकार. जोरदार असा षटकार मारला दीपेश त्याच्याकडून. मी गावचे सदस्य संतोष गुणाजी लाड, बलिराम माडिक, संतोष पवार, दीपेश विनंती करतो की त्यांनी मंचाजवळ यायचं आहे. ऑन अ फायर. जेव्हापासून शुभम आलंय थोडस कोडं सोडवल्यासारखं झालं आणि आता मात्र हल्ला बॉल करतोय तो म्हणजे दीपेश. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळते दीपेशच्या बॅट मधून. धमाका. साहिल लाड 22 धावा धावपळकावर लागलेले आहेत. 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे, ती म्हणजे मोरवणे संघाला. खरं तर शुभम आल्यापासून थोडस रंग बदललेले दिसत आहेत आपल्याला फलंदाजीचे. गावचे सदस्य बलिराम माडिक, संतोष गुणाजी लाड, संतोष लाड, तसेच विकास कांबळे, संतोष पवार यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचाजवळ उपस्थित राहायचं आहे. लेगोलवाडी संघाचा कर्णधार कल्पेशाला विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन गावच्या सदस्यांचा सत्कार करायचा आहे. कल्पेश लटके, साहिल लाड यांना मी विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गावच्या सदस्यांचा सत्कार करायचा आहे. 6 चेंडू आणि 27 धावा. मी यांना विनंती करतो की बलिराम माडिक, मंगेश पवार, संतोष लाड, विकास कांबळे यांना विनंती करतो की त्यांना नो, परंतु रनआउटचा गडी बाद होतोय तो म्हणजे दीपेश, जो की फॉर्म मध्ये आला होता. लेपगोलवाडीचा कर्णधार कल्पेश लटके, गावचे उद्योजक मंगेश पवार, त्यांचे मामा सुद्धा लागतात, त्यांचा सत्कार करत आहे तो वाघजाई माता क्रिकेट संघातर्फे. तसेच संतोष पवार यांचा सत्कार करत आहेत साहिल लाड, लेपगोलवाडी संघाचा गोलंदाज. पुष्पगुच्छ देऊन सुद्धा सन्मानित करण्यात येत आहे. पुष्पगुच्छ ट्रॉफी बंद. पुढील होणारा सत्काराचे संतोष गुणाजी लाड, अभिषेक ठसाल याला मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. त्यापुढील सन्मान होतो जगदीश पवार याला विनंती करतो की त्यांनी खाली यायचं आहे. बलिराम माडिक यांचा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन
सत्कार करायचा आहे. जगदीश पवार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यापुढील होणारा सत्कार तो संतोष गुणाजी लाड, संतोष गोविंद लाड. कौशल लटके याला मी विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन संतोष गोविंद लाड यांचा सत्कार करायचा आहे. दोन चेंडू मात्र आपण पाहिलेत या अवांतर. दोन चेंडू सुरेख पद्धतीने विकास कांबळे आता यांचा रोहन सत्कार करायचा आहे. एकाच चेंडू लिगल झाला. मी सार्थक लाड याला विनंती करतो की त्यांनी विकास कांबळे 24 धाव फलकावर लागलेले आहेत. विकास कांबळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सार्थक लाड वाघजाई माता क्रिकेट संघातर्फे सहर्ष सत्कार करत आहे आणि स्वागत करत आहे. खरं तर म्हणायला लागेल की रोहन थोडासा प्रेशर मध्ये आहे की काय, कारण आतापर्यंत त्याने 3 अवांतर चेंडू फेकलेले आहेत या षटकात आणि आतापर्यंत फक्त एक लिगल डिलिव्हरी त्याच्याकडून फेकली गेली आणि आता गरज असेल ती 5 चेंडू आणि 24 धावांची. शुभम कमाल करेल का, कारण कुठेतरी जो धावांचा वेग होता तो वाढवण्यात मोलाचा वाटा कुणी निभावला असेल तर तो शुभमने सुरुवात केली आणि तदनंतर मात्र दीपेशने मात्र 2 षटकार ठोकून त्याला साथ दिली आणि तोच दीपेश माघारी परतल्यानंतर मात्र आता शुभम मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा निर्धाव चेंडूची सांगता होती. आता 4 चेंडू आणि 4 मोठे षटकार आलेच पाहिजे जर मोरवणे संघाला दुसऱ्या फेरीत दाखल व्हायचं असेल. रोहन, शुभम तो करिश्मा करेल का? विजय गायकर, प्रकाश ठसाळ आणि महेश पवार यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर उपस्थित राहायचं आहे. आणि हा पॅव्हेलियनला मानवंदना देणारा येतोय खणखणीत आणि दणदणीत षटकार शुभमच्या बॅट मधून आणि आता गरज असेल 3 चेंडू 18 धावांची. विजय गायकर, महेश पवार यांना विनंती करतो, अर्जुन गायकर यांना विनंती करतो की त्यांनी मंचाजवळ यायचं आहे. वाघजाई माता क्रिकेट संघाचे सदस्य यांना मी विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. सार्थक लाड याला विनंती करतो की त्यांनी महेश पवार यांचा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. महेश पवार, संभाजी पवार याला विनंती करतो की त्यांनी मंचाजवळ यायचं आहे. संभाजी पवार, संजय पवार याला मी विनंती करतो की त्यांनी लवकर यायचं आहे. विजय गायकर याचा खास सन्मान आमचे गावचे डॅशिंग फलंदाज, खास त्यांना कोरेगाव इथून बोलवण्यात आलेलं आहे. मागच्या काही काळामध्ये त्यांचा परफॉर्मन्स थोडा अप अँड डाऊन राहिला असला तरी संघासाठी भरीव अशी कामगिरी त्यांनी केलेली आहे. ते संजय पवार विजय गायकर यांचं सहर्ष स्वागत करीत आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. नेहमी अग्रगण्य अशी भूमिका असते त्यांची संघासाठी, गावासाठी. तसेच अर्जुन गायकर याचा दत्ताराम ठसाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतील. दत्ता ठसाळ अर्जुन गायकर याचा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतील. प्रकाश ठसाल याचा सन्मान करतील प्रितेश कांबळे. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील. पहिल्या राऊंडचा सामना संपल्यावर आमचे गावचे अध्यक्ष योगेश ठसाळ इथे उपस्थित आहेत. उपाध्यक्ष महेश लाड, सचिव तुषार लाड, त्यांचे सहकारी मदन लाड या इथे उपस्थित आहेत. त्यांचं धन्यवाद. पहिल्या राऊंडचे सामने संपल्यानंतर कमिटी मेंबरचा सत्कार होणार आहे. त्यासाठी संघाच्या खेळाडूंना, वरिष्ठ खेळाडूंना मी विनंती करतो की त्यांनी मंचाजवळ उपस्थित राहायचं आहे. पुढील होणारा सामना आहे तो पाष्टी वर्सेस DCC काकलगवलवाडी आणि DCC काकलगवलवाडी यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. तरी लवकरात लवकर त्यांनी आपले क्षेत्ररक्षणासाठी खेळाडू पाठवायचे आहेत. हरीश ग्राउंडची पिचची जबाबदारी पाहत आहे आणि मोलाचं सहकार्य करत आहे. काकलगवलवाडी गोलंदाजी
काकल गवलवाडीने गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. त्यापुढील होणारा सामना आहे तो खैरा